श्री स्वामी समर्थ. जास्त चिंता सतावत असेल किंवा झोप लागत नसेल तर दिवसातून हे एकदा नक्की ऐक. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी समर्थ महाराज सांगतात की पहिल्यांदा मन शुद्ध असणे गरजेचे आहे. मन नकारात्मकतेने भरलेले असेल तर इच्छा पूर्ण होणे कठीण होते. शांत आणि स्थिर मन हे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे ईश्वराची कृपा होते. आपण जे इच्छितो ते साधण्यासाठी त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि ध्यान, साधना आणि प्रार्थना आपल्या मनाला स्थिर करतात आणि इच्छांची दिशा स्पष्ट करतात, म्हणजे इच्छांचा मार्ग मोकळा करतात. शुद्ध मन असलेल्या व्यक्तींची इच्छा ही वेळेवर आणि योग्य मार्गाने पूर्ण होत असते, हे नेहमी भक्तांनी लक्षात ठेवावे. इच्छा साध्य करण्यासाठी धैर्य हे खूप आवश्यक आहे. अडचणी आल्या तर हार न मानता प्रयत्न करत राहणे हे खूप गरजेचे आहे. सांत्वन, संयम आणि आत्मविश्वास याशिवाय इच्छा साधणे हे खूप कठीण आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की संयम ठेवणाऱ्यांची इच्छा या फलदायी ठरते, म्हणजे या पटकन फळ देतात. त्याच्यासाठी संयम आवश्यक आहे. धैर्य आणि प्रयत्न यांचे संतुलन इच्छांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. मन गोंधळलेले असेल तर इच्छांमध्ये विलंब होतो, म्हणून मन स्थिर राहणे हे खूप आवश्यक आहे. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. विश्वास नसल्यास मनात शंका निर्माण होते आणि आपल्या इच्छा अपूर्ण राहतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात की जे ईश्वरावर श्रद्धा ठेवतात त्यांचे सर्व कार्य साध्य होते. विश्वासामुळे प्रयत्न हे अधिक फलदायी होतात आणि अडचणीवर मात करता येते. मन शांत असल्यास इच्छांची पूर्तता सुलभ होते. विश्वास आत्मविश्वास वाढवतो आणि इच्छांमध्ये मार्ग दाखवतो. आत्मविश्वासही तेवढाच खूप महत्त्वाचा आहे. कठोर परिश्रमाशिवाय आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, हे भक्तांनी नेहमी लक्षात ठेवावे. फक्त स्वप्न पाहणे किंवा अपेक्षा ठेवणे हे पुरेसे नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की सातत्याने प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचे आहे. परिश्रमामध्ये चिकाटीही तेवढीच ठेवावी लागते आणि मनही स्थिर तेवढेच असावे लागते. जर प्रयत्न नीट केले तर इच्छांचे साधन सुलभ होते. सतत मेहनत करणाऱ्याला ईश्वर मदत करतो. मनाचे शुद्धीकरण करणे हे आवश्यक आहे. नकारात्मक विचार, द्वेष किंवा लोभ हे आपल्या मनांवर वर्चस्व करत असतात. तर स्वामी समर्थ महाराज सांगतात की शुद्ध मन असलेल्यांच्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात. ध्यान, साधना आणि प्रार्थनेने आपले मन शुद्ध होते आणि मानसिक स्पष्टता येते. शुद्ध मनांच्या व्यक्तीला मार्गदर्शन सहज मिळते. मन शुद्ध असल्यास इच्छांची पूर्तता देखील निश्चित होते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे देखील तेवढेच गरजेचे आहे. जर मन नकारात्मकतेने भरलेले असेल तर प्रयत्न फळ देत नाहीत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की सकारात्मक मन हे आकर्षक शक्ती निर्माण करते. सकारात्मक दृष्टिकोन इच्छांमध्ये स्पष्टता आणतो. त्याच्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. मनात विश्वास ठेवून आणि सकारात्मक राहून इच्छांचे साधन हे सुलभ होत असते. सकारात्मक मन हे आत्मविश्वास वाढवत असते आणि त्याच्यामुळे आपले प्रयत्न फळारूपाला येत असतात. अविचारपूर्वक निर्णय टाळणे खूप गरजेचे आहे. जलद निर्णयामुळे चुका होऊ शकतात आणि इच्छा अर्धवट राहतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात की विवेकपूर्ण निर्णय इच्छांना योग्य दिशा देतो. धैर्य आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास प्रयत्न अधिक फळदायी ठरतात. मन स्थिर ठेवून निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास इच्छांची पूर्तताही सुलभ होते. सकारात्मक संबंध ठेवणे महत्त्वाचे आहे. नकारात्मक लोक मन हे गोंधळवत असतात आणि आपल्या प्रयत्नांना अडथळे निर्माण करत असतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात की सकारात्मक लोकांसोबत राहणे हे खूप फायद्याचे आहे.
सकारात्मक वातावरण इच्छांपर्यंत पोहोचण्यास आपले मदत करत असते. त्याच्यामुळे नेहमी सकारात्मक राहावे. आपले मन स्थिर याच्यामुळे राहत असते आणि त्याच्यामुळे आपले प्रयत्न फळारूपाला येत असतात. सकारात्मक संबंध इच्छाची पूर्तता सहज करतात. साहस घेण्याची तयारी असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. धोक्यांपासून घाबरल्यास इच्छा साधणे कठीण होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात की साहसी व्यक्तीला ईश्वर मदत करतो. साहसाने मन दृढ होते आणि आपले प्रयत्न प्रभावी होतात. अडचणीवर मात करणे आवश्यक आहे. इच्छा साध्य करताना अडचणी येणे सामान्य आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात की अडचणींवर मात करणाऱ्यांची इच्छाही पूर्ण होते. संकटांचा सामना करताना धैर्य, संयम आणि प्रयत्न लागतात. अडचणी टाळण्याची इच्छा मनाला कमजोर करते. ज्याने अडचणींना सामोरे जाण्याची तयारी केली आहे त्याची इच्छा पूर्ण होते. आत्मविश्वास ठेवणे गरजेचे आहे. भीतीमुक्त मन आवश्यक आहे, अन्यथा प्रयत्न अपूर्ण राहतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात की आत्मविश्वास वाढवणाऱ्याची इच्छा पूर्ण होते. मन स्थिर असल्यास आणि प्रयत्न सातत्याने केल्यास फळ मिळत असते. आत्मविश्वास इच्छांमध्ये दृढता आणतो आणि प्रयत्न फळदायी करतो. विश्वासामुळे ईश्वराची कृपा अधिक स्पष्ट दिसते. मन स्थिर ठेवणे गरजेचे आहे. सकारात्मक अपेक्षा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. नकारात्मक अपेक्षा प्रयत्नांना हानी पोहोचवतात. सकारात्मक अपेक्षा मन स्थिर करतात आणि प्रयत्न फळदायी बनवतात. मनात विश्वास ठेवणे आवश्यक आहे. सकारात्मक राहणे प्रयत्नांना दिशा देते. त्याच्यामुळे नेहमी सकारात्मक राहावे. स्वामी महाराज सांगतात की सकारात्मक अपेक्षा हे आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा करत असतात. त्याच्यामुळे आपण नेहमी सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह राहणे खूप गरजेचे आहे. आत्मनिरीक्षण महत्त्वाचे आहे. स्वतःचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. आपल्या कमजोरी आणि चुका ओळखल्यास आपण आपले प्रयत्न सुधारता येतात. आत्मनिरीक्षणामुळे इच्छा पूर्ण करण्याची आपली दिशा जी आहे ती स्पष्ट होत असते. स्वतःच्या मनाची तपासणी ही खूप फळदायी ठरते. स्वतःची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. स्वतःची जबाबदारी न घेणाऱ्यांची इच्छाही अपूर्ण राहते. जबाबदारी घेतल्यास प्रयत्न आपले फळदायी ठरत असतात. स्वतःवर नियंत्रण ठेवून इच्छांपर्यंत पोहोचणे हे शक्य होत असते. धैर्य आणि सातत्य एकत्र असणे खूप आवश्यक आहे. जे धैर्यशील आणि सातत्य ठेवतात त्यांची इच्छा पूर्ण होते. फक्त धैर्य किंवा फक्त सातत्य पुरेसे नाही. दोन्हीही गुण असलेल्यांची इच्छांची पूर्तता निश्चित होते. धैर्य आणि सातत्य हे आवश्यक घटक आहेत. प्रकृतीचा आदर करणे गरजेचे आहे. इच्छांमध्ये प्रकृतीशी जुळवून घेतल्यास प्रयत्न आपले फळदायी होत असतात. अस्वास्थ्य किंवा दुर्लक्ष मनावर विपरीत परिणाम करते. शरीर आणि मनाचे संतुलन आवश्यक आहे. प्रकृतीची काळजी ग्रहण केल्यास इच्छांची पूर्तता सोपी होत असते. समर्पित सेवा करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सेवा मन शुद्ध करते. त्याच्यामुळे सेवा करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सेवेतून ईश्वराची कृपा मिळते आणि इच्छा पूर्ण होते. मन फळासाठी नसून सेवा करत असल्यास इच्छा सहज साध्य होत असतात. समर्पित सेवा इच्छासाठी मार्ग प्रशस्त करत असतात. सकारात्मक प्रेरणा घेणे देखील आवश्यक आहे. सकारात्मक प्रेरणा मन स्थिर ठेवते आणि प्रयत्न फळदायी बनवते. प्रेरणा नसल्यास मन गोंधळलेले राहते. सकारात्मक प्रेरणा इच्छांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरत असते. तसेच संतुलित जीवन जगणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात की संतुलन नसेल तर इच्छांमध्ये विघ्न येतात. काम, साधना, आराम यांचा समतोल असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. संतुलित जीवन हे मन आपले स्थिर ठेवते. मन स्थिर असल्यास
इच्छा पूर्ण होणे सोपे होते. सकारात्मक सवयी अंगीकारणे महत्त्वाचे आहे. सवयी मनांवर परिणाम करतात. सकारात्मक सवयी मन स्थिर ठेवतात आणि प्रयत्न फळदायी बनवतात. नकारात्मक सवयी इच्छांमध्ये अडथळा निर्माण करतात. सकारात्मक सवयीस अंगीकारल्यास इच्छा सहज साध्य होते. मन स्थिर ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. सकारात्मक सवयी अंगीकारल्यास इच्छांची पूर्तता सोपी होते. ईश्वरावर श्रद्धा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रद्धेशिवाय प्रयत्न हे अपूर्ण असतात, हे नेहमी भक्तांनी लक्षात ठेवावे. मन स्थिर राहते याच्यामुळे आणि मग प्रयत्न फळारूपाला येतात. श्रद्धेने इच्छांमध्ये मार्ग प्रशस्त होत असतो. सातत्याने साधना करणे हे खूप आवश्यक आहे. ध्यान, प्रार्थना आणि साधना मन आपले हे त्याच्यामुळे स्थिर राहते आणि आपल्या इच्छा ह्या सुलभ होतात. सातत्य ठेवण्याने प्रयत्नही फलदायी होतात. मन स्थिर असल्यास इच्छा पूर्ण होणे सोपे होते. इच्छांमध्ये समर्पण ठेवणे हे महत्त्वाचे आहे. पूर्ण मनाने प्रयत्न केले तर ईश्वर सहाय्य करतो. समर्पणामुळे अडचणी कमी होतात आणि प्रयत्न सुलभ होतात. ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी सेवा ही महत्त्वाची आहे. सेवा मन शुद्ध करते. मन फळासाठी नसलेली सेवा करत असल्यास इच्छा सहज साध्य होते. सेवा इच्छासाठी मार्ग प्रशस्त करते. श्री स्वामी समर्थ.